It is in English. Hydrotherapy is a scientific natural therapy in which water in different forms and temperature is used to stimulate the body, vital force and eliminate diseases. ठीक आहे. म्हणजेच जलचिकित्सा काय करणार आहे त्याची व्याख्या लिहिणार आहोत आपण. पहिल्या 2 मार्काला व्याख्या लिहायची आहे. लिहा. जलचिकित्सा म्हणजे मी दिसते ना सगळ्यांना व्यवस्थित. जस्ट अ मिनिट, एक व्याख्या व्यवस्थित आपण लिहून घेऊया आधी. पाणी विविध स्वरूपात वापरून शरीरातील जीवनशक्ती जागृत करून रोग निवारण करण्याची उपचार पद्धती म्हणजे जलचिकित्सा. इट्स अ हायड्रोथेरपी. व्हेरी सिंपल. प्लीज राईट इट डाऊन. 2 मार्काला आहे ही व्याख्या येण्याची शक्यता आहे. जलचिकित्सा म्हणजे पाणी हे विविध स्वरूपात आणि विविध तापमानात म्हणजे थंड, गरम, निमगरम, जसं आपण हे घेणारच आहोत, वेगळे वेगळे उदाहरणं घेणारच आहोत है ना, कुठे आणि कसे. तर त्या तापमानाचा वापर करून शरीरातील जीवनशक्ती जागृत करून रोग निवारण करण्याची जी पद्धती आहे बरं का, करण्याची उपचार पद्धती लिहा. करण्याची उपचार पद्धती म्हणजे हायड्रोथेरपी. Hydrotherapy is a scientific natural therapy in which water in a different form, we are using it for temperature form and temperatures is used to stimulate the body, vital force and eliminate diseases. Leela, it's very very important ki what is the definition of hydrotherapy. आता आपण त्याची उद्दिष्टे बघूया है ना. उद्दिष्टे बघणार आहोत. त्यापूर्वी थोडीशी माहिती आपण घेताना तुम्हाला हे माहिती आहे की प्रलयकाल आणि आपण सर्गकाळ म्हणतो, बरोबर आहे. प्रलय काळात सुद्धा त्याचं पाण्याने सृष्टीनेच जलाने निमग्न झाली ती आणि त्यानंतर सर्गकाळात परत जल त्यानेच त्याचा उदयसुद्धा झाला. म्हणजे सृष्टीचा आरंभ हा पाण्याने झालेला आहे असं आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे. मग ह्याच्यात किती नावं दिलेली आहे, कितीतरी नावं आहे पाण्याला. अजून कुठली नावं आहेत कुणाला सांगता येतील का? नीर, बरोबर. जल, काय सांगता येतील? नीरा. हां, व्हेरी गुड. खूप सुंदर सुंदर नावं त्यांनी दिलेली आहेत. इथे माझ्या एका पुस्तकात त्यांनी नावं दिलेली आहेत, ती तुम्ही फक्त ऐकून घ्या. काही त्याला आपल्याला त्याच्यात प्रश्न येणार नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी सांगते. पाणीय, सलील, नीर, किकाल, जल, अंबू, आप, वारी. आप म्हणतो आपण है ना, आप, वारी. आपण योगामध्ये तर बहुतेक आप वापरतो आहे ना, आप तेज. त्यानंतर अर्ण, अमृत, धनरस, हे सगळी नावं आहेत त्याला. आणि मग जीवन अमृत का म्हणू नये है ना, जीवन अमृत का म्हणू नये आपण त्याला, कारण प्राण्यांना, प्राणी वनस्पती सगळ्यांना जीवन धारण करण्यासाठी जल म्हणजे पाण्यावर अवलंबित राहावं लागतं. आणि त्यामुळे आपल्याला त्याला जल हे काय आहे, प्राण आहे त्यांचा. त्यामुळे वेदांमध्ये सुद्धा त्याची खूप प्रशंसा केलेली आहे. ह्याच्यामध्ये मी एक छानपैकी तुम्हाला कसं ते एक सुंदर असं श्लोक त्याने ऋचाय पण आहे त्याची, ती एक ऋचा मी वाचून दाखवणार आहे. अर्थात अमृत का देने वाला जल ही है, आप इद्वा व भेष जोरापो अभिव चांतनी आपस सर्वस्य भेषजो स्तास्ते सुश्वंती क्षेत्रियात. अथर्व वेदामध्ये ते आहे है ना. आणि ऋग्वेदामध्ये आप इद्वायु भेष जोरापो अभिव चातणी हा आपस सर्वस्य भेषजोस्तास्तु कृणवंतु भेषजम. हे कशात आहे, ऋग्वेदात 136व्या पानावर आहे ते. आणि 6वं आपल्याला त्याच्यात ऋचा आहे, ती 6वी ऋचा. इतकं सुंदर त्याने दिलेलं आहे. आणि अर्थ जाणून घ्या त्याचा कि जल ही औषधि है, जल रोग को दूर करता है, जल सब रोगों का संहार करता है, जल सब रोगों का संहार करता है. तो अतएव यह जल तुम्हें भी कठिन रोगों के पंजों से छुड़वाएगा. इतना सुंदर उसका अर्थ है.
म्हणजे आता आपल्याला याची उद्दिष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बघताना खूप आनंद होणार आहे. काय आहे त्याचं? पहिलं, इम्प्रूव्ह ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण सुधारणा, हे त्याचं उद्दिष्ट आहे आपल्यासाठी. निसर्ग उपचारात त्याचं काय उद्दिष्ट महत्त्व आहे ते आपण बघतोय. सेकंड, रिमूव्ह टॉक्झिन्स, विषारी द्रव्य बाहेर काढणे. काल आपण माती चिकित्सेत सुद्धा शिकलेलो आहो है ना. बॅलन्स बॉडी टेम्परेचर, शरीराचे तापमान संतुलित करणं. तिसरा. चौथा घ्यायचा आहे स्ट्रेंथन ऑफ इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकार शक्ती तुमची वाढवायची आहे, त्याचं ती पण एक उद्दिष्ट आहे त्याचं. पाचवा आहे रिलीफ पेन अँड इन्फ्लामेशन म्हणजे काय? पेन म्हणजे वेदना, तुमच्या वेदना कमी करायच्या आणि सूज इन्फ्लामेशन कमी करायचं म्हणजे सूज कमी करायची आहे. येते लक्षात सगळ्यांना? कळतंय ना? इतकं सुंदर ते आपल्याला जल. आता ह्याचे 2 प्रकार आहेत बरं का, एक मृदुजल आणि एक अस्थायी कठोर जल आणि स्थायी कठोर जल, असे आपण कठोरच जल म्हणूया. 2 आहेत त्याच्यामध्ये. पहिलं आहे काय? मृदुजल. दुसरं आहे कठोर जल. बस हे. आणि कठोरमध्ये 2 भाग होतात त्याचे, स्थायी आणि अस्थायी. ठीक आहे. आता मृदुजल एकदम सोपं आहे ते बघा. मृदुजलाची व्याख्या अशी की ज्यामध्ये साबण पटकन फेस होतो, खूप फेस होतो. तुम्ही समुद्री पाणी बघाल त्याच्यामध्ये कपडे धुण्याचं प्रमाण असतं, त्यामध्ये क्षारीय पाणी इतकं असतं की त्यामध्ये साबणाचा प्रकार खूप जास्त प्रकार तुम्ही बघितलं असेल की समुद्री काळा साबण बनतो. ऐकलंय का कोणी? समुद्री साबण है ना, त्याच्याने कपडे भांडी वगैरे धुण्याचा प्रकार आहे ना. अजूनही मालेगाव का साबण म्हणून ते ओळखलं जातं आहे ना, काला साबण अजूनही वापरतात लोक. तर ते जो वापर आहे म्हणजे त्याचा हिंदीमध्ये असं म्हणतात गंदला है ना, बहती दरिया का पाणी किंवा वर्षा पाऊस झाला का त्याच्यानंतर जे पाणी आणि कुथले कुवा म्हणजे असा खूप जास्त दिवस झालेलं ते पाणी सरसरतं ह्याच्यामध्ये विहिरींमध्ये, त्या पाण्याला आपण काय म्हणणार आहोत? मृदुजल है ना. म्हणजे याच्यामध्ये साबण मिळवला की पटकन खूप असं जास्त फेस होतो, म्हणून ह्या पाण्याला मृदुजल म्हणतो आपण. आणि हे 2 प्रकारचे पाणी आपल्या वापरात येणार आहेत. त्यापैकी आपण मृदू आणि कठोर जल. कठोर जल आपण पिण्यासाठी वापरतो, कारण त्याच्यामध्ये खूप उकळायची गरज नसते त्याला, आणि त्याला मृदू बनवण्यासाठी खनिज पदार्थ त्याच्यामध्ये खूप खनिजं टाकावी लागतात, जी बाहेरची ज्या मृदुजलमध्ये भरपूर असतात है ना, भरपूर असतात. आणि ती आपण मग स्वच्छ करून वगैरे पाणी पितो. या पद्धतीने 2 पाण्याचे प्रकार आहेत जे आपल्याला वापरायचे आहेत. आता ह्याचं महत्त्व जाणून घेऊया. लिहायचं आहे ते महत्त्व, टिपा येतात है ना. जलचिकित्सेला इम्पॉर्टन्स ऑफ हायड्रोथेरपी, जलचिकित्सेचे महत्त्व टप्प्याटप्प्यामध्ये लिहून घ्यायचं आहे सगळ्यांना. येतं लक्षात? क्लिअर आहे? घ्या. पहिला मुद्दा लिहा, पाणी पंचमहाभूतांपैकी एक आहे. किती सोपं आहे है ना. आपण काल बघताना कसं बघितलं होतं की आपण पुरुष आणि प्रकृती याचा अभ्यास करतोय है ना. याच्यामध्ये MA मास्टर्स इन योगिक सायन्समध्ये आपण प्रकृती आणि पुरुष याचा अभ्यास केला, षडदर्शनं अभ्यासली. त्यामध्ये आपण काय बघितलं आहे की आपल्या प्रकृती यामध्ये महत्त्वाचा अभ्यास करताना त्यामध्ये 3 जे आहेत काय आहेत ती गुण आहेत है ना. ह्याला महत्त्वामध्ये जी 3 गुण म्हटलेली आहेत ती कोणती आहेत? रज, सत्व आणि तम. आणि तम गुणामध्ये जी 5 महाभूत आहेत त्याचा उगम झालेला आहे. आणि ते 5 पंचमहाभूतांपैकी एक जे पंचमहाभूत आहे त्याला आपण जलतत्व म्हणूया. आणि हे जलतत्व आपण अभ्यासत आहोत. त्याचं महत्त्व जाणताना ते पहिलं की वॉटर इज वन ऑफ पंचमहाभूता इज पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे. दुसरं घ्या, सिम्पल, इकॉनॉमिकल अँड व्हेरी इफेक्टिव्ह. सोपं आहे रेणुका मॅडम, ते खूप सहज आणि स्वस्त आणि खूप परिणामकारक असं हे तत्व आहे है ना. जलचिकित्सा हे खूप सुंदर, सोपी, सहज, परिणामकारक आणि स्वस्त है ना, स्वस्त अशी ही चिकित्सा आहे. पुढचं आणि महत्त्वपूर्ण आपण काय म्हणतो? औषधरहित उपचार पद्धती आहे. कुठल्याही औषधी नाही आहे त्यामध्ये, औषधी आपण वापरत नाही. पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिला दो बन जाए वैसा. तो ये क्या है? एक औषधी रहित असं आहे. युजफुल इन क्रोनिक डिझीजेस ऑल्सो. चौथा मुद्दा तुम्ही घेतला आहे
की जुनाट आजारांमध्ये सुद्धा उपयुक्त आहे. जुनाट आजारांमध्ये सुद्धा अतिउपयुक्त आहे हा लिहिणार आहे. ठीक आहे. जलाचे 2 प्रकार आपण बघितले. मी इथे आज सर नाही आले वाटतं, महेश सर, माधव सर आहेत आणि अजून कोण नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये मी त्यांना काल लिहिताना हे दाखवलं होतं. माधव सर, हो नमस्कार नमस्कार. मी प्राकृतिक आयुर्विज्ञान हे पुस्तक मी दाखवलं होतं, सरांनी पण दाखवलं होतं, म्हटलं राजेश सरांनी दाखवलं होतं. आज ते नाही आहेत का उपस्थित? नाही दिसत आहे. ठीक आहे ठीक आहे. माधव सर, तुमचं जे हे आहे आपल्या बाकरू सरांचं पुस्तक ते वरती राहू द्या. त्यामध्ये सुद्धा सुंदर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्नानांचे प्रकार दिलेले आहेत. स्नानांचे विविध प्रकार. हो हो, हा निसर्ग उपचार. यामध्ये पाण्याचे प्रकार किती, पाण्याचे उपचार प्रकार काय सांगितलेले आहेत बघा बरं जरा. पाण्याचा आपल्याला जो आहे जलचिकित्सा किती प्रकारची ती बघायची आहे म्हणजे, आणि कसं वापरायचं आहे ते. त्यामध्ये किती प्रकार दिलेले बघा. कारण ह्यांना अभ्यासाला 6 तरी प्रकार आपल्याला शिकवावे लागतील. 6 तरी प्रकार झाले. हां, थंड पाण्याचे परिणाम. ओके. अत्यंत थंड पाण्याचा फार वेळ उपचार केल्याने होणारे दुष्परिणाम. हां, समशीतोष्ण पाण्याचा उपचार. बरोबर. उष्ण पाण्याचा उपचार, त्याची शरीरावर होणारी क्रिया. उष्ण पाण्याच्या उपचारानंतर थंड पाण्याची आवश्यकता. अगदी बरोबर. आणि खूप वेळपर्यंत उष्ण पाण्याच्या उपचाराचे दुष्परिणाम. वाचा. खूप वेळ उष्ण, आता बरेच लोक खूप गरम पाण्याने आंघोळ करतात. उष्ण पाण्याने, अतिशय जास्त उष्ण पाण्याने आंघोळीचे किंवा तो वापराचे परिणाम वाचा आधी तुम्ही. म्हणजे हे ना हे कळायलाच पाहिजे है ना. निषेध कळालाच पाहिजे. वाचच, लक्ष द्या सगळेजण. उष्ण पाण्याच्या उपचारानंतर थंड पाण्याचा प्रयोग करणे आवश्यक आहे. खूप वेळपर्यंत उष्ण पाण्याचा उपयोग केल्यास शरीराची उष्णता तसेच जीवनशक्ती कमी होऊ शकते. रोग्याला फक्त उष्ण पाणी जरी सुखकारक वाटले तरी मधून मधून गार पाण्याचा स्पर्श त्याला केला पाहिजे. खूप काळपर्यंत रोग्यावर उष्ण पाण्याचा उपचार केल्यास तो निरोगी बनण्याची क्रियेस अडथळा येतो. मात्र फार उष्ण नाही किंवा समशीतोष्ण पाण्याचा उपचार खूप वेळपर्यंत केला जाऊ शकतो. पाणी जितके जास्त उष्ण तितका त्याच्या उपचाराचा काळ कमी करावायच हवा. समजा एखाद्या रोग्याला 110 फॅरेनहीट पर्यंत तापवलेल्या पाण्याचे स्नान करणे आवश्यक असेल तर एका वेळेस जास्तीत जास्त 5 मिनिटाचा अवधी द्यावयास हवा. जास्त वेळ रोग्याला स्नान घातले तर त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. येस. आणि तुम्हाला सांगते, खूप चेहऱ्यावर सुद्धा गरम जास्त पाणी मारल्याने तुम्हाला सुरकुत्या पडण्याचे प्रमाण सुद्धा ह्याच्यामध्ये आहे बरं का. एवढी छोटी छोटी बारीक गोष्ट सांगत नाही कुणी, पण तुम्हाला सांगते हे आहे म्हणजे आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दुष्परिणाम बरेच सांगितलेले आहे. पण मॅम आपण ते अतिशय करतो. हां, 40 डिग्री काहीच नाहीये. तेवढंच सांगितलं त्यांनी. नाही 40 फॅरनहाईट मध्ये काय शरीराचं तापमान 100 फॅरनहाईट पर्यंत जात आहे. त्यांनी 102 सांगितलं ना. 102 फॅरनहाईट. नाही सर, तुम्ही 102 सांगितलं. नाही 110 काय दिलं नाही फॅरनहाईट. फॅरेनहीट. मग 37 टेम्परेचर बॉडीचं असतं ना. आपण 40 डिग्रीला वाचवतो पेशंटला पाण्याला अर्धा ते पाऊण तास. हो, पेशंट तापमान हे आपण फॅरनहाईट मध्ये मोजतोय, बरोबर आहे ना. हो, पण ते टेम्परेचर मध्ये जर आपण याच्यात घेतलं 110 म्हणजे ते खूप जास्त होईल. 110 ते कशाला जास्त 41-42 झालं ते. नाही हो, डिग्री. हो, डिग्री आणि फॅरनहाईटचं वेगळं म्हणताय तुम्ही. 100 नॉर्मल आहे टेम्परेचर. आपल्या बॉडीचं 37 टेम्परेचर आहे ना, असं आहे. पण ते फॅरनहाईट मध्ये जर तुम्ही घेतलं तर 98-99 97 ते 99 फॅरनहाईट. म्हणजे ठीक आहे. मग आपण 2 ते 3 डिग्री पाणी वाढवतो कारण ट्रीटमेंट करायचे ना. बॉडीपेक्षा थोडं टेम्परेचर वाढवायला पाहिजे. अर्धा ते पाऊण तास आपण त्याच्यात पेशंटला बसवतो तर पेशंटला रिलीफ मिळतं पेन मध्ये. तास 2 तास पण बसवतात आपण. पॅरालिसिस पेशंट 5 मिनिटाच्या वर करायचं नाही असं म्हटलं नाही. बर्फाचं ते अगदी एकदम थंड पाणी ना, खूप अति थंड पाणी. गरम पाण्याचा विषय चालू आहे ना आपला. जास्त म्हणजे आपल्या अति जास्त गरम पाणी. आपल्याला शरीराला तापमान जितकं लागतं त्याच्यापेक्षा जास्तीचं पाणी.
त्यांनी 110 फॅरनहाईट म्हटलं ना 37 टेम्परेचर आपलं आहे ना, बरोबर. तर आता 37 मध्ये आपण 3 ऍड केलं तर 40 डिग्री पाणी होतं. 40 डिग्री 41-42 पर्यंत बसवलंय ते आपण. निम कुंकणच झालं, ते खूप जास्त गरम नाही झालेलं. मग फेरानाइट तेवढंच आहे ना, त्यांनी जे नाही, सांगितलं. तापमानाचं तुमचं काहीतरी प्रमाण चुकतंय बरं का. त्यांना विचारा ना, त्यांनी सांगितलं ना आता ते 110. वाचलंय त्यांनी वाचलंय, फक्त तुम्ही वाचायला सांगितलंय म्हणून. आता ऐका, आपण परत मुद्द्यावर येऊया. सरांचं असं चालू आहे की तुम्ही श्री डॉक्टर विश्वरूपराव स्वरूप यांचा अभ्यास इथे असलेले आमचे राजेंद्र पाटील सर आहेत, त्यांना भरपूर अभ्यास आहे. डायलिसिसचे पेशंट जे आहेत बरं का, किडनी फेलियर जे झालेले आहेत, डायलिसिस ज्यांचं चालू आहे, अशा पेशंटसाठी त्यांनी टब स्नान सांगितलेलं आहे. आणि असे भरपूर पेशंट त्यांनी 40 डिग्री सेल्सिअसला 1 ते 2 तास त्या पाण्यामध्ये रेग्युलर बसवून असे पेशंट्स बरे केलेले आहेत. रिसर्च आहे त्यांचा, भरपूर मोठा अभ्यास आहे आणि ते सक्सेसफुल झालेले आहेत. विश्वरूप तुम्ही बघाल, ते सगळे व्हिडिओज बघाल तुम्ही, तेव्हा ह्या पाण्याचा उपयोग, त्यांचं सरांचं म्हणणं आहे की 40 डिग्री सेल्सिअस आहे बरं का, फेरनहाईट नाही. फेरनहाईट आपण तापमान शरीराचं मोजतो बरोबर, तापमापिणे जे मोजतो ते फेरनहाईटमध्ये ताप मोजला जातो. ओके, तर ती आणि ती पद्धत वेगळीच धरूया सर बरं का. पाण्याचं जे फेरनहाईट मध्ये जर घेतलं तर हे जे पाणी आहे आपलं, ते 105-6 डिग्री झालं त्याचं. 40 डिग्री घेतली तर 6-7 पर्यंत जाईल. आपण 42 पर्यंत बसलो म्हणजे 10 पण होईल का. ते मोजमाप फेरनहाईट असं आणि आहे. त्याचं तो मी तेच तर वापरतो, फेरनहाईट वालाच टेस्टर वापरतो. टेस्टरच वापरतो तेच वापरतो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये फक्त ठीक सीवर आहे. ठेवतो मी. तिथे सेल्सिअस, हां डिग्री सेल्सिअसमध्ये ओके, आय अंडरस्टूड नाव. कम टू द पॉईंट. तर इथे आपल्याला अभ्यासात असं आहे की आपण टबपूर्ण स्नान, कटी स्नान, बरेच स्नानाचे प्रकार जे अभ्यासणार आहोत, त्यामध्ये किडनी फेलियरसाठी अतिशय उपयुक्त, सूज उतरण्यासाठी अतिशय उपयुक्त ही जलचिकित्सा ही झालेली आहे. ती लाईक हायपोथेसिस 1 म्हणजे ती सक्सीड झालेली आहे, हे ना, मान्य झालेली आहे, ती लोकमान्य झालेली आहे. म्हणून अशी जी चिकित्सा आहे त्याचा आपण अभ्यास करत आहोत. त्यामध्ये थोडासा इतिहास घेतलाच पाहिजे आपण. तर इतिहासाला जाताना हायड्रोथेरपी वॉज अ प्रॅक्टिस्ड इन एन्शियंट इजिप्त, ग्रीस अँड मध्ये. आपल्या भारतामध्ये आपण आल्यापासून ते आहेच, पण त्याचा कुठे काय झालं आहे, रिसर्च नाही आहेत ना तसे, म्हणून त्याला प्राधान्य नाही दिले गेलेलं आहे. पण हायड्रो म्हणजे पाण्याचा इतिहास जो आहे, इजिप्तपासून त्यांनी सांगितलं आहे की इजिप्तपासून सुरू झालेलं आहे. पण रूट्स जे आहेत आयुर्वेदा, योगिक ट्रेडिशनमध्ये सुद्धा सापडतात. मॉडर्न हायड्रोथेरपीमध्ये आपल्याला बरेच वॉटर हे जे पॉप्युलर झालेले आहेत ते आपण बघणार. म्हणजे प्राचीन इजिप्त, ग्रीस, रोम इथे जलोपचार केला जात होताच. भारतात सुद्धा आयुर्वेद व योग परंपरेत ह्याच्यामध्ये वैदिक परंपरेत त्याचा उल्लेख आलेलाच आहे. ठीक आहे, तर त्याचा उल्लेख आपल्याला आलेला आहे आणि तो आपण बघणार. आता थोडंसं इतिहासाकडे थोडंसं जाऊया, है ना. गंगा जल को साधारण जल न मानकर भारतीय हिंदू इसे ब्रह्मदेव और अमृत मानते हैं. हे आलं थोडं इतिहासात, है ना. त्यामध्ये इथे तुम्हाला स्नान ज्वरा तिसारे च नेत्र कर्णा निलार तिशु अध्यान्मान पीन सार्जिण भुक्त वत्सुच गहिरतम. अर्थात जो नेत्र के रोगी को, कान के दर्द वाले, वात रोगी हो, पेट में अफारा हो, जुकाम के रोग वालों को, अथवा तुरंत भोजन करके उठा हो, उसको साधारण स्नान नहीं करना चाहिए, ऐसा शास्त्र में कहा गया है. म्हणजे ही जेव्हा त्यांनी शास्त्रात ही जी आलेली ते हे आहे, काय म्हणताय, आपली श्लोक आहे. हा श्लोक कधी आलेला आहे, त्यांचं म्हणणं आहे नियर अबाउट 2500 वर्षापूर्वीचा. म्हणजे जेव्हा आपलं योगशास्त्र आपल्याला पतंजल मुनींनी दिलेलं जे 96 सूत्र आहेत त्याचा जो अभ्यास तुम्ही करत आहात तेव्हाच हे तुम्हाला दिसतंय. अत्यंत मलिनः कायः नवछिद्र समन्वितः स्रवतेय दिवारात्रौ प्रातः स्नाने शुभ्यंती. अर्थात मलपूर्ण शरीर के नौ छिद्र है तुमच्या शरीराला. 9 छिद्रों से रात दिन मल निकलता है. पसीना भी रोमकूपों से निकलकर चमड़े के अंदर का मैल बाहर लाता रहता है. इसलिए नित्य प्रातः स्नान से शरीर की शुद्धि होती है. इस संबंध में आयुर्वेद में भी एक वाक्य है. आयुर्वेदामध्ये आहे ते वाग्भटांचं सूत्र आहे, लक्ष घ्या, लक्षात असू द्या. वाग्भटांचं सूत्र काय म्हणतंय, वाहेश्च सैके है शिता द्वय रुष्माण
अर्त्यापि पीडितः नरस्य स्नानमात्रस्य दीप्यते तेन पावकः. वाग्भट सूत्रस्थान अ2 मध्ये ते आलेलं आहे. दीपन वृष्यमायुष्य स्नानमोजो बलप्रदम कंडूमल श्रमस्वेदः तंद्रातृडदाह पुत रक्तप्रसादन चापी सर्वेंद्रिय विशोधनम. वा, काय अर्थ आहे? स्नान भूक बल आयु आणि जीवनी शक्तीला वाढवतंय बरं का, शक्ती वाढवतंय. चर्मरोग, मल, थकावट, पसीना और उसकी दुर्गंध, तंद्रा, आलस्य, प्यास, जलन तथा पाप को नाश करता है. अर्थात इसका अर्थ क्या है? जान लो कि रक्त को विशुद्ध करता है, यानी शुद्धि करता है, शुद्ध करता है और संपूर्ण इंद्रियों को स्वच्छ और निर्मल करता है. येतं लक्षात? किती सुंदर वाग्भटांचं हे म्हणणं आहे. वाग्भटांनी दिलेल्या ह्या सूत्रामध्ये तुम्हाला काय लक्षात येतं की आपलं जे जल आहे ते काय कार्य करतं आहे. ठीक आहे ना? मग ह्याचे प्रकार जाणून घ्यायचे आपल्याला थोडं. आधी हे तुम्हाला सांगताना आनंद होतोय की फक्तच बाह्य देशांमध्येच नाही तर आपल्या ऋषी मुनी सुफी संतांनी दिलेल्या वारसामधून आलेल्या आपल्याला जे जलचिकित्सा आहे, हे रोग निवारणाचं जे पारेस आहे ते तुमच्या हातात आहे. त्याला वापरायचं कसं आहे ते आपलं योग, आपलं श्री आदियोग इन्स्टिट्यूट आणि निसर्ग विद्यानिकेतन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. डॉक्टर तस्मिना शेख, PhD इन योग निसर्गोपचार आणि BNYS MA इन योगशास्त्र. तर आता तुम्ही बघत आहात टाइप्स ऑफ हायड्रोथेरपी. प्रकार बघणार आहोत आपण, है ना? कोणत्या प्रकार आपण बघणार आहोत. लिहून घ्या. टप्पा नंबर 1 एकदम सोपा, एकदम सुरुवातीला तुम्हाला येणार आहे तो. जेव्हा आपल्याकडे खूप पाण्याचे स्रोत नव्हते, ऋषीमुनी कसे आंघोळ करायचे जुने काळी, आयुष्य जास्त जगले ते तुमच्यापेक्षा खूप, तर त्यांचं आहे नदी में स्नान. पहिलं या नदी में स्नान, नदींमध्ये ते कसं पाणी होतं ते कोल्ड वॉटर थेरपी, है ना? कोल्ड वॉटर थेरपी. कोल्ड म्हणजे लगेच बर्फाचं नाही घ्यायचं बरं का. शीत जलोपचार म्हणतो आपण त्याला. शीत म्हणजे लगेच बर्फ स्नान नाही येतो असं नदीमध्ये. म्हणजे आपण बघितलं की 20 मिनटापेक्षा खूप जास्त आंघोळ करणं पण अयोग्यच मानलं गेलेलं आहे. 15 ते 20 मिनटं खूप झालं. ठीक आहे. नदी में तैरकर स्नान. पुढचा घ्या तुम्ही. आधी हे घेऊन टाका की कुठले प्रकार कोणते असतात. तर त्याच्यामध्ये शीत जलस्नान है ना. हॉट वॉटर थेरपी म्हणजे उष्ण जलोपचार. तिसरं घ्या न्यूट्रल बाथ म्हणजे तटस्थ स्नान. चौथं घ्या कॉन्ट्रास्ट बाथ म्हणजे पर्यायी स्नान. बरं का, पर्यायी स्नान कसं आहे? सोपे पद्धत आहे आपल्याला जी आता सिलेबसला आहे ती आपण समजून घेऊया. त्याच्यानंतर नॅचरल बाथ म्हणजे तटस्थ, आपण न्यूट्रल आहे. नेक्स्ट घ्या कॉन्ट्रास्ट बाथ म्हणजे पर्यायी स्नान लिहिला. स्पायनल बाथ है ना, मेरुदंड स्नान खूप सुंदर आहे बरं का. याचे शास्त्रज्ञांनी इतकं छान त्याचं तुम्हाला सांगितलेलं, त्यांचे नावं मी घेणार आहे, तुम्हाला गाळलेल्या जाग्यात येणार. सीड्स बाथ म्हणजे कटी स्नान. कटी स्नान जो मी मगाशी बोलताना तुम्हाला सांगितला, कटी स्नान कमरेपासून खाली आपल्याला ह्यांनी शिकवलेला आहे ना. खांद्यापासून खाली घेतला की आपल्याला मेरुदंड स्नान होणार आहे. स्पायनल बाथ पूर्ण गेली पाहिजे त्याच्यामध्ये, है ना. आपल्या पूर्ण स्पायनल कॉर्ड त्याच्यामध्ये भिजली पाहिजे. सीड्स बाथ म्हणजे कटी स्नान. स्टीम बाथ म्हणजे वाफेणे स्नान, है ना. वाफ घेणं, विविध पद्धतीची वाफ असते. पार्टलसुद्धा असते आणि पूर्णपणे आपण वाफ घेतो शरीराला. पुढचं घ्या एनिमा. पाण्याने घेतो ना आपण, बस्तीसुद्धा म्हणता येईल त्याला. एनिमा इंग्रजीमध्ये सुद्धा एनिमा आणि मराठीमध्ये बस्ती. आता ह्याचे आपण जे घेणार आहोत त्याचे प्रकार लिहून घेतायत तुम्ही. आता हे चाले फक्त प्रकार घेतले आणि कुठल्या पाण्याने कुठलं रोग निवारण होतं ते तर शिकणारच आहोत. आधी तुम्ही नदी में तैरकर स्नान 1 नंबर लिहा. 2 नंबर लिहा पटापट वर्षा जलस्नान म्हणजे पावसात तुमचं जे त्याला म्हणलं शॉवर बाथ सुद्धा म्हणता येईल त्याला. वर्षा जल स्नान डिस्टिल्ड म्हणजे पावसाच्या पाण्यात केलेली आंघोळ. वर्षा ऋतूमध्ये ते ऑटोमॅटिक होऊन जातं काही काहींचं. घ्यावी लागत नाही. आणि आपल्या जुन्या काही तुम्हाला आठवत आहे का, काय करायचं, पहिला पाऊस होतोय म्हणून ना लहान मुलांना आपण काय बाहेर जाऊन त्यांना स्नान घ्यायला लावतं. स्किन डिझिजेस है ना, चेहऱ्यावर आलेली पुरळ, घामोळ्या
त्या सगळ्या त्याच्याने निघून जातात असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते खरं आहे, आणि ते खरं आहे है ना. लहान मुलांनाच काय, मोठे सुद्धा चेहरा घेऊन सगळ्या वर्षाचं पाणी ते आपल्याला चेहऱ्यावर लावून घेतात, हातापायाला लावून घेतात है ना. स्किन तजेलदार होते का? कारण कुणाला माहिती आहे का? बाष्पापासून, समुद्री तटाच्या बाष्पापासून गेलेले जे वाफेचा जो आहे त्याच्यापासून तयार झालेले जे ढग आहेत काळसर, आणि त्यातून पडणारा जो पाऊस प्रथम जो पडतो है ना, केमिकल विरहित असा जो पाऊस असतो तो आपल्या त्वचेसाठी खूप छान असतो. आणि त्या पाण्याने आंघोळ केली की त्याचे बरेच जे घर्षण स्नान म्हणतो आपण त्याला, नायट्रे बघा, त्याच्यामध्ये सूक्ष्मांक ओषजन, नत्रजन आणि कार्बन द्विओशिश, अमोनिया असे नायट्रेट सगळं त्याच्यामध्ये असल्या कारणाने ह्याची स्नानाने पूर्ण शरीरातील ताजेपणा येतो आपल्या शरीरात, आणि त्यामधले विजातीय जे द्रव्य आहे आपल्या शरीरातील ते गळून पडतात. पुढचं घ्या, समुद्र स्नान. केमिकल फ्री असतं का याच्यामध्ये तुम्ही सांगितलेले कुठले कुठले केमिकल? हां, हे केमिकल्स नाही म्हणता येणार ह्याला, कारण ते आत्ता जे मी बोलले ते आहेत त्याच्यामध्ये, ते आहेत, पण ते केमिकल्स नाही आहेत, ते तुमच्या शरीराला योग्य. जसं आपण एक उदाहरण घेऊया, सगळं आपण काय केलं, तांदूळ घेतले आणि त्यामध्ये उडदाची डाळ घेतली, त्याला मिक्सिंग करून ते आपण एक रात्रभर ठेवलं की सकाळी जे हायजेनिक आणि शरीराला पोषक असे जीवाणू त्यामध्ये उत्पन्न होतात आणि त्याची ती इडली बनते. ते पचनाला छान असतात. अशा पद्धतीचे हे ओषजन, नत्रजन, कार्बन द्विओषिध आणि अमोनिया, ह्या प्रकारचे अमोनिया नायट्रेट बरं का आपण, हे त्याच्यामध्ये अमोनिया नायट्रेट, ओषजन, नत्रजन हे सूक्ष्मांश आहेत. ओषजन लिहून घ्या, मी त्याचं इन्फॉर्मेशन देते. आपण ओषजन म्हणजे दॅट विल कम लाईक दव, ठीक आहे, लाईक फॉग. हां, स्मॉल फॉग इज देअर अँड फॉग इज व्हेरी गुड फॉर यू है ना. आपण बघा एखाद्या काचेवर जेव्हा पाणी बारीक फॉग जमा झाला त्याला आता हाताने पसरवतं, ते पाणी कसं असं तजेलदार आणि चकचकीत वाटतं. आठवते का तुम्हाला कुणाला? कोणी पानांवर पडलेलं दव कधी बघितलेलं आहे का? असं चमकदार वाटतो, एकदम क्लीन. आठवत आहे का? हां, आठवत, पहाटे पहाटे आठवलं. हां, त्याला ओषजन म्हणतात. गवतावर खूप सुंदर दिसतं बरं का ते. हां, ते गवतांवर, पात्यांवर त्याचं असं तजेलदार दिसतंय. दॅट इज कॉल्ड ओषजन. हां, आता सगळे बोललं का आपलं व्याख्यानच संपणार नाही एक दिन माझे. लिहून घ्या, त्याची व्याख्या आपण ग्रुपला देऊया है ना. तर ते सुंदर असतं आपल्यासाठी बरं का. आणि ह्याला आपण केमिकल्स नाही म्हणणार, आपण ह्याला केमिकल्स नाही म्हणणार, कारण तुम्ही जे आता मी हायजेनिक उदाहरण दिलं इडलीचं, तसंच अजून कसलं देऊया, दह्याचं देऊया. दुधाचं दही होणं है ना. दह्याचं ते दही पण पौष्टिक असतं, त्याचे ताक पण खूप सुंदर असतं शरीराला, पण ते केमिकल युक्त म्हणता येणार नाही. त्याला सात्विकच म्हणणार आपण. घ्या, चला पुढचं घ्या, समुद्र स्नान. आता हे समुद्र स्नान का बरं माहिती? कानातनं पण आम्ही म्हणजे मी ॲज अ निसर्गोपचार तज्ज्ञ कानात कोटण घालून घ्या म्हणून सांगते. कानात कोटण घ्या म्हणून सांगते, कारण की काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला गठियासारखं रोग दूर करण्याची शक्ती आहे बरं का. तुम्ही लोक यकीन आहे समुद्राच्या पाण्याने. येस, समुद्र स्नान आहे असं आहे ते. गाठिया जे आहे ना, चर्मरोगी है ना, त्यांच्यासाठी सुद्धा हा खारा पाणी इतकं तुम्हाला सांगितलंच मी. ते कसं पाणी आहे, मृदू पाणी आहे, गंधकाचं पाणी. बघा ते गरम थंड पाण्याचे, ते जळगावला आहे ना, ते काय त्याला आपण काय म्हणतो, गरम पाण्याचे कुंड आहे ना, कुंड आहे, गरम थंड पाण्याचे कुंड, नैसर्गिक. हो, येस येस, ऐकलंय का सगळ्यांनी? हे जळगावला आहे. मी अजून कुठे बघितलं नाही. उनबदेवामध्ये. हो हो हो, येस येस, खूप सुंदर. पुण्याला पण आहे, पुण्याला पण. सापुतारा जवळचं पुणे. हे मी कुठे बघितलं, हा हे उन्हाला पण त्याच्या ते पाणी ना, गंधकाचं पाणी, बहुतेक लोक बघा ते येणारं पाणी, ते कपडे असतात ना शरीराचे, ते काढून टाकून देतात. ते कुंड स्नान घेऊन दुसरे नवीन कपडे घालतात, चर्मरोग सुद्धा जातात. नुसतं ऐकवत नाही बरं का,
हे सत्य आहे, हे होतं आहे. कारण त्याच्यामध्ये असलेलं जे गंधक आहे, त्याच्यामध्ये असलेली जी मी सांगितलेली जी वस्तू आहेत त्याचं मी एक्झॅक्ट सांगेल कारण वर्डिंग्स नको चुकायला. तर हे आपल्याला सामुद्रमुदक विसलवणः आणि सर्व दोषकृत समुद्र जल में 3.5% विभिन्न लवण होते हैं और उनमें साधारण नमक, मैग्नीशियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, कॅल्शियम तथा मॅग्नीशियम सल्फेट मुख्य होते हैं. हां, आणि त्याच्यामुळे तुमचे आजार जातात है ना, बरेच आजार जातात. पुढचा घ्या चौथा खनिज जलस्नान. अंडरग्राऊंडमध्ये म्हणजे आपण काय करतो, खनिज जलस्नान उकरून काढतो ना पाणी है ना. खनिज जल तुम्ही विहीरच घेऊन टाका. हां, विहिरीचं पाणी ते सोपं पडेल तुम्हाला है ना. खूप अतिप्रयोग अलाउड नाही हा, त्याचा अतिप्रयोग अलाउड नाही गरजेच्या वेळेस. हां मॅडम, प्रश्न. हा नाही, रेणुका मंदिर आहे ना नाशिक रोडला, तिथलं जलाने पण स्नान करतात. भगूरच्या रोडला. हो सारिका ताई, अगदी बरोबर. मला पण मी तेच आठवत होते बरं. असं पाहिजे ऍक्टिव्ह. तुम्हाला असं वाटतं कोणीतरी असं. इथे बघा किती लोक बसलेली आहेत, ऑफलाईन सुद्धा. ऑफलाईन बसलेले विद्यार्थी हॅलो करा, सगळेजण दिसतात का? हां, एवढे विद्यार्थीगण आहेत म्हणून इथे खूप ऍक्टिव्ह आणि सुंदर असं व्याख्यान होतं. ते तुमच्या शेवटच्या डोक्याच्या कोपऱ्यापर्यंत लक्षात राहतं, ते नेहमीसाठी लक्षात राहत आहे. पुढचं घ्या लंबास्नान. नाही हे नको, झरणास्नान. झरणाचं असे किती सुंदर आहे. झरण्यामध्ये तुम्ही गेले ना आता इथे काय आपल्या कसाऱ्यामध्ये सुद्धा असं सगळेजण बघा, सगळं म्हणजे जडीबुटी तुम्हाला सांगते, वटी बुटी अशा सगळ्यामधून ते येतं पाणी आणि झिरपून येतं पाणी आणि ते आले शरीरावर पडतं. इतका तजेलपणा, ताजगी वाटते आणि पुढे तुम्हाला काहीतरी नवीन 4-5 कामं करण्याची इच्छा वाढते. तर तो आहे तुमचा झरणास्नान. अल्कलाईन वॉटर असतं ORP मायनस आहे त्याचा 100 पर्यंत. -100 आपलं जे पाणी आहे 300 प्लस आहे. हो जे तर ते -100 आहे. पूर्ण असं पूर्ण क्लिअर ते पाणी असं येतं ना की यू कॅन से. बघा आमच्या सरांचं असं म्हणजे ते अल्कलाईन वॉटर असतं. कारण तुम्ही बोला सर. त्याला ORP म्हणतात. आणि pH पाण्यामध्ये 2 प्रकार, TDS ORP आणि एक मिनिट, राजेंद्र पाटील सर आहे, कशाला थोडंसं सोडायचं नाही जेव्हा ज्ञानात भर पडते. हॅलो फ्रेंड्स, अल्कलाईन वॉटर जे झरण्याचं पाणी आहे ना, जे धबधब्याचं पाणी आपण म्हणतो, तर त्या पाण्याचा जर तुम्ही डेमो घेतला, पाणी बॉटलमध्ये तुम्ही आणलं, ते कमीत कमी 3 दिवस एक्सपायर होत नाही ते पाणी. त्याला जिवंत पाणी आपण म्हणतो. तर त्या पाण्याचा जर डेमो तुम्ही बघितला, आपल्या फ्रीजमध्ये जर टमाटे खराब झालेले असतील तर त्या 15 मिनिटं त्या पाण्यात जर तुम्ही ठेवले तर टमाटा पूर्ण टवटवीत होतो, असं वाटतं की झाडावरून तोडून आणलंय. आम्ही डेमो केलेले आहेत त्याचे. तर ते पाणी -100 त्याचा ORP आहे. आणि आपण जे साधं पाणी आता पितो नगरपालिकेचं, त्याचा +300 आहे. तर म्हणजे ते चार्ज वॉटर आहे, प्लस मायनस असं. तर ते कॅन्सर पेशंटसाठी आताही मुंबईला देतात ते पाणी. अल्कलाईन वॉटर म्हणतात. त्याचं pH 9.5च्या आसपास आहे. आणि आपण जे पाणी पितो आपला नाशिकमध्ये किंवा तुम्ही ज्या एरियात आहेत, त्याचा जवळ 7 ते 7.5 पर्यंत pH असतो आपल्या डॅमचे पाणी. हां, तर 9.5चं pHचं पाणी आपल्यासाठी चांगलं आहे ऍक्च्युली. चार्ज झालेलं पाणी 7.8 पर्यंत जातं. हां, ठीक आहे ते. धन्यवाद. ओके. 7.8 पर्यंत जातं. फिल्टरचं पाणी वापरतो त्याचं pH किती असतं? 7.5. TDS त्याच्यामध्ये ऍक्च्युली नाशिकला गरज नाहीये हे वापरण्याची, RO वापरण्याची गरज नाही. कारण त्याच्यात ऑलरेडी नाशिकच्या पाण्याचा TDS 100 TDSचं पाणी आहे नाशिकचं. आणि तुम्ही जर ते हे लावलं RO, तर त्याचा समजा साधारणतः 10 ते 15 तुमचा TDS येईल. तर त्याच्यामध्ये मिनरल्स काहीच राहणार नाही. तर ते हाडं खराब होण्याचं काम आहे. कॅल्शियम नसणार त्याच्यात, मॅग्नेशियम कमी असेल. हो. हा, तर फक्त एवढं की त्याला क्लीन करून प्यायचं, गाळून किंवा. आणि काय आजकाल 1000 TDSचं पाणी ज्या गावात असेल किंवा 500च्या वरती असेल तर तिथं RO लावलं तर चालेल. गेली चादर स्नान. पुढचं घ्या संपूर्ण स्नान है ना. पूर्ण म्हणजे आपण डोक्यापासून पूर्ण घेणार आहोत, अर्धवट नाही. त्याला संपूर्ण स्नान म्हणतात. थोडंसं स्पीडमध्ये घ्या. थंड तौलिया स्नान म्हणजे आपल्या अवयवांवर आपण जेव्हा टॉवेलचा घेतो है ना, छोटे छोटे हातावर, पायावर, गुडघ्यावर, पोटावर, त्याला आपण तौलिया स्नान म्हणतो किंवा टॉवेल स्नान म्हणतो. थंडा
आणि गरम वेगवेगळं, हां, थंड आणि गरम असं वेगवेगळं 2 घेणार आहोत. घर्षण स्नान म्हणजे पाण्यामध्ये गरम किंवा थंड पाण्यामध्ये टॉवेलला पूर्ण पिळून घेतो आणि त्याचं घर्षण घेतो आपण शरीरावर आवश्यक भागांवर, त्याला घर्षण स्नान म्हणतो आपण. पुढचं घ्या. तळवा स्नान म्हणजे हाताची तळवी किंवा पायाची तळवे तेवढंच बुडवतो आपण, है ना. पाद स्नान फक्त पायच बुडवतो 5 ते 7 मिनटं किंवा 10 ते 20 मिनटं. पूर्ण पाय, हां, फक्त पाय पूर्ण बुडवले की त्याला पैर स्नान म्हणजे हे प्रत्येक अवयवाचं ते वेगवेगळे स्नान आहेत त्याला गरजेचे. कटी स्नान आपण हिप बाथ म्हणतो बघा, हिप बाथ खूप फेमस आहे. ते डॉक्टर कुणे म्हणून आहेत. ही इज द लाईक सायंटिस्ट आहे, खूप मोठे सायंटिस्ट झालेले आहे आणि त्यांनी फ्रिक्शन हिप बाथ म्हणून ह्याचा उगम केलेला आहे. म्हणून कुणे आहे ना त्याचं आपण ह्या नाव हे म्हणूया, उद्गम करणारे शास्त्रज्ञ म्हणूया, आहे ना, डॉक्टर कुणे. लिहा त्याचं, डॉक्टर कुणे. 2 मार्काची तुम्हाला हे येणार आहे डॉक्टर कुण्यांचं. कटीस्नान खूप फेमस झालेला होता त्यांची, त्याच्यामध्ये त्यांना हे पण झालेलं आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते प्रयत्न केलेला आहे. कटीस्नान कर्मथंडा मेहण स्नान हे पण कुण्यांचंच आहे बरं का. त्याचं घर्षण स्नान, मेहण स्नान. रीड पीठ या रीड स्नान म्हणजे आपण स्पायनल कॉर्ड, तेच झालं ते कटी स्नान मध्ये येणार आहे ते. पुढचं घ्यायचं आहे आपण फटाफट. प्रकार कोणते आहे आता? लपेट लिहून घ्यायचा आहे. गरजेनुसार, है ना, गरम आणि थंड जलपट्ट्या आपण तिथे लावतो त्याला लपेट म्हणतात, ठीक आहे. आणि त्या गरजेनुसार लावतात. त्या कसं लावणार आहेत आपण? डिझीज क्युअर थ्रू वॉटर मेथड्स ते बघणारच आहोत. पाण्याचे रोग निवारण एवढे तुम्ही लिहा. प्रकार सर्वांग आपण गरम लपेट, कुठला लपेट देतो आहे? चादरचा, हां, गीली चादर लपेट. ते लिहिलं आहे का? कुछ भी रहा नाही ना? हां, एवढंच आहे, ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यात जास्त आठवणारं कुठलं असेल माहिती का? की जेव्हा ताप येतो, है ना, किती हां, आता थंड पाण्याच्या मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आपण ठेवतो ताप उतरवण्यासाठी. आणि ह्याच्यावर मी रिसर्च करत आहे, है ना, ह्याचा PhD ह्याच्यावर केलेली मला अभ्यासाला आहे. तर ती गरम हो रहा है क्या? तर तुम्ही गरम पाण्याच्या पट्ट्या ज्यांना संधिवात आहे त्यांच्यासाठी वापरू शकतात, है ना. अति पित्त असलेल्यांना थंड पाण्याच्या पट्ट्या आपण वापरतो. आणि 101-102 फॅरनहाईट जे पर्यंतचे जे ताप असेल ते निवळण्यासाठी आपल्याला मिठाच्या पाण्याच्या किंवा केवळ पाण्याच्या पट्ट्या आपण ठेवून ताप उतरवतो. शरीरभर सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्या वापरू शकतो. त्या पट्ट्यांचा आपल्याकडे क्रम आहे, तो आपण इथे प्रॅक्टिकलला ज्यांना आता व्याख्यान संपल्यानंतर ज्यांना इच्छा आहे त्यांनी लगेचच श्री आदियोग इन्स्टिट्यूटचे सगळे विद्यार्थी, बाकीचे जे विद्यार्थी इथे आहेत ऑनलाईन, त्यांनी येण्याचं करावं. म्हणजे कुठे आहे हे? आपल्या DMart जवळ, ठीक आहे. सेंटर आहे इंदिरानगर DMart जवळ. कॉल करून येऊ शकतात. तर आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. श्री आदियोगच्या विद्यार्थ्यांना डिझीज क्युअर थ्रू वॉटर मेथड, पाण्याने रोग निवारण, तर त्याचे टप्पे आहेत ते लिहून घ्यायचं आहे. फीवर म्हणजे तापावर, थंड पट्टी लिहा पटापट. फीवर, कोल्ड पॅक ऑन ॲब्डमन अँड हेड, आपण पोटावर आणि डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतोय. अर्थरायटिस, है ना, लिहा. हॉट, आता मी मगाशीच सांगितलं सांधेवात, त्याला आपल्याला गरमच शेक दिला पाहिजे. लक्षात ठेवा, चुकू नका इथे, कारण इथे आपल्या चुकलं की तुमचा अभ्यास चुकतोय, तुम्ही तज्ज्ञ नाही असं आपल्याला गृहीत, फक्त सर्टिफिकेट मिळवलेले विद्यार्थी नको, है ना. अर्थरायटिसमध्ये काय आहे? हॉट घ्या. कॉन्स्टिपेशनसाठी काय करणार आहे? बार क्यों जा रहा है? काय घेणार आहे? एनिमा, है ना, हिप बाथ घ्यायची आहे. बद्धकोष्ठतेसाठी काय घेणार? कटीस्नान इज व्हेरी इम्पॉर्टंट. कटीस्नान घेणार आपण आणि एनिमा घेणार. कॉन्स्टिपेशन त्याला आपण काय म्हणतो? कुणाला बघा जास्त त्रास असेल, फिशर आहे, त्यामध्ये पायल्स आहे, अशा त्रास ज्यांना असतो त्यांना सुद्धा आपण एनिमा आणि कटीस्नान सजेस्ट करतो, ठीक आहे, निसर्गोपचारात. इन्सोमेनिया म्हणजे आपल्याला अनिद्रा, है ना,
आणि नॅचरल बाथ, न्यूट्रल बाथ घ्यायचा त्याच्यामध्ये इन्सोमिनियामध्ये. तटस्थ स्नान, शांतीनं त्याच्यामध्ये टबामध्ये पडून राहायचं आहे, है ना, पूर्ण. आणि ते पण पाणी कसं असावं, निम कोमट असावं, खूप गरम नको, खूप थंड नको. तिथे तुमची अनिद्रा जाणार, है ना. ह्या रोगावर खूप सुंदर उपाय आहे हा. आम्ही त्याच्यामध्ये गुलाब पाणी आणि कधी कधी हे टाकतोय, चंदन, बरोबर चंदन पावडर किंवा चंदनचा अर्क टाकतो. खूप सुंदर त्याचा रिझल्ट आहे. आता हाय बीपीसाठी कोल्ड हिप बाथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. उच्च रक्तदाब ज्यांना आहे ना त्यांनी शीतकटी-स्नान घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, शीतकटी-स्नान घेणं खूप छान त्याला उपयोगी पडतो. आपण ह्याच्यामध्ये योगामध्ये त्यांना पाठीवरचे आणि काही प्राणायाम देतो, तसंच योग निद्रा देतो. बरोबर आहे, योग निद्रा देतो. ह्यामध्ये आपण निसर्ग उपचारामध्ये कोल्ड त्याला द्यायचं आहे, शीतकटी स्नान द्यायची आहे बीपी पेशंटला. कोल्ड आणि कफ, आता इथे तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला सर्दी खोकला भरपूर आहे त्यामध्ये वाफ घेणं आहे, म्हणजे स्टीम इनहेलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अंडरस्टूड एव्हरीवन? कळतंय ना? आता ह्याची कार्यपद्धती लिहून घ्यायचं आहे 4 टप्प्यामध्ये. वेळ माझी संपायला आलेली आहे, आमचे सर आलेले आहे तिथे. 4 टप्प्यामध्ये पटकन लिहून घेऊया आपण. एकदम वेळेवर जातो आहे, त्याला खूप जास्त आपण विस्तृतपणे न घेता त्याला शॉर्टकटमध्ये घेऊया, संक्षिप्तमध्ये. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, हायड्रोथेरपीची कार्यपद्धती. पहिलं, रक्त विसरण सुधारण्यासाठी मदतनीस, इम्प्रूव्ज ब्लड सर्क्युलेशन. दुसरा मुद्दा आहे एलिमिनेट्स टॉक्झिन्स, विषारी द्रव्य शरीराबाहेर आणि म्हणे जाणार आहे. वाफेमध्ये तुमचे पोर पण 70% तुमचे आजार त्याच्यामध्ये जाणार आहे. बरोबर आहे, म्हणून इट एलिमिनेट्स टॉक्झिन्स. नेक्स्ट इज मज्जा संस्था संतुलित होते, बॅलन्सेस युअर नर्वस सिस्टम. इट बॅलन्सेस युअर नर्वस सिस्टम. मज्जा संस्था काय होणार आहे, संतुलित करतं ते. इट एनहान्स मेटाबॉलिझम, चयापचय वाढवते. आपला मेटाबॉलिझम रेट जो आहे त्याला तो इन्क्रीज करणार, गरजेनुसार तुमच्या शरीराला गरज आहे तसा तो ठेवणार, नियंत्रित ठेवणार. इट बूस्ट युअर इम्युनिटी, रोग प्रतिकार शक्ती वाढवणार आहे. अप्रतिम असं हे पाण्याचं कार्य आहे आणि त्याला पर्यायच नाही. ती तुमची जीवनी शक्ती आहे. त्याचा निष्कर्ष आपण बघत आहोत. कारण की जलचिकित्सा ही सुरक्षित तर आहेच आहे, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट्स होणार नाही, गरजेपुरतंच. कोणी म्हणतं 8 ग्लास प्या, कोणी 4 ग्लास प्या. तुमच्या शरीराला जी गरज आहे, प्रत्येकाचे शरीर वेगळे, 5 बोटं सारखे नाहीच आहेत. मग कशाला ह्याने एवढंच पाणी प्यावं, त्याने तेवढंच पाणी प्यावं, तुम्हाला सकाळी 2 लिटरच प्या, अर्धाच लिटर प्या, 1 तांब्या भरून प्या. नाही, तुमच्या शरीराला किती गरज आहे, है ना, त्या पद्धतीनेच तुम्हाला पाणी प्यायचं आहे. कारण जलचिकित्सा ही सुरक्षित तर आहे, वैज्ञानिक आहे, प्रभावी आहे, औषध रहित उपचार पद्धती आहे आणि रोग प्रतिबंध करणारी आणि रोग निवारणासाठी अतिशय उपयुक्त अशी ही जलचिकित्सा तुम्हाला सगळ्यांना समजली आहे असं मी गृहीत धरते. आणि ह्या पद्धतीने आपण जलचिकित्सा समजून घेतली, त्याचे प्रकार बघितले, त्याचा वापर कसा कुठे रोगांवर कसा करावा, है ना, ते बघितलं आहे आणि इतिहास व्याख्यासहित बघितली आहे. म्हणून आपल्याला जलचिकित्सा हा विषय 15 मार्काचा MA साठी आणि 16 मार्काचा योग व निसर्ग उपचार गव्हर्नमेंट कोर्स, राज्य शासन मान्य कोर्स जो आहे त्यासाठी अतिशय उपयुक्त हा सिलेबस तुमचा कंप्लीट झालेला आहे. पुन्हा आपण व्याख्यान समाप्तीसाठी प्रार्थना घेऊया.